मुंबई खोदून ठेवलेली आहे 90%. मेट्रोच्या नावाखाली तर बजबजपुरी माजलेली आहे. विकास पाहिजे, पण तो नियोजनबद्ध पाहिजे. नियोजन शून्य विकासाला विकास नाही, हा विनाश आहे. ही विनाशाची गती आहे, विकासाची गती नाही. 2017ची जी निवडणूक झाली होती त्यानंतर बरंच बदललं आहे आणि तेव्हा आपल्यामध्ये आणि भाजपामध्ये एक 2-4 जागांचा फरक होता. ते मागे होते निवडणुकीमध्ये, ते 2-4 जागांनी मागे होते. पण त्यानंतर बरंच बदललेलं आहे आणि शिंदे तिथे वेगळे झालेले आहेत. अनेक नगरसेवक केलं त्यानं वेगळं केलं कारण मराठी मतं फोडायला. कारण हीच तर भीती आहे ना. एवढी जागांची गॅप ती कमी होती तरी सुद्धा तुम्हाला मराठी मतं फोडायला शहासेना स्थापन करावी लागली. तेव्हा तुम्ही सत्तेत होता राज्य सरकारमध्ये भाजपाबरोबर, पण आता तुम्ही बरोबर नाही आहे सत्तेत, कुठेच केंद्रात नाही, राज्यात नाही, त्यात शिवसेनेचे असे तुकडे झालेले. या परिस्थितीमध्ये मुंबई जिंकणं किती कठीण आहे? गेल्या 4 वर्षात मुंबईवरती ताबा कोणाचा होता? 4 वर्ष म्हणजे पुढच्या वर्षी रितसर निवडणूक महापालिकेची झाली असती, 5 वर्ष पूर्ण होऊन. 4 वर्ष यांना का काढावी लागली? कारण मुंबईची तिजोरी साफ करायची होती यांना. कारण मुंबई किती खाल्ले आणि 92,000 कोटींच्या ठेवी यांनी तोडल्या. त्याच्या समोर साधारणतः 3 लाख कोटींची देणी मुंबईकरांच्या डोक्यावर घातलेत. त्या 3 लाख कोटींमध्ये जी मला माहिती मिळाली, ऍडव्हान्स मोबिलायझेशन म्हणून एक प्रकार असतो, तो दिला गेला आणि त्यातनं किकबॅक घेतली यांनी. हा 3 लाख कोटीचा घोटाळा आहे. 3 लाख. आणि तो सुद्धा मुंबईकरांच्या पैशावरती मारलेला डल्ला आहे. नवी मुंबईमध्ये गणेश नाईक ओरडतायत, नव्या मुंबईच्या मुदत ठेवी तोडल्यात. म्हणजे इकडे जे मुख्यमंत्री सांगतायत की मुदत ठेवी काय चाटायचे असतात का, तर गणेश नाईकांना त्यांचं उत्तर काय असेल? त्यांच्याच पक्षाचे मंत्री आहेत जे म्हणालेत की भाजपने परवानगी दिली तर गद्दाराचा टांगा उलटा करेल, टांगा पलटवीन असं जरूर म्हणाले ते. मराठी विरुद्ध अमराठी हा एक महत्वाचा मुद्दा सध्या मुंबईत आहे. मराठी विरुद्ध अमराठी नाहीये. जे मराठींवरती दादागिरी करतायत त्यांच्या विरुद्ध हा लढा आहे. कारण अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या अनेक अमराठी लोक इथे राहत आहेत. त्यांना कधी मराठी माणसाने त्रास दिलाय का? असं असताना आपण मराठीसाठी काय केलं हे सांगावं अशी मागणी सतत आपले विरोधक करत आहेत. विरोधक म्हणजे कोण कोण? नावं सांगा ना. एकनाथ शिंदे, फडणवीस, साटम, ही सगळी मंडळी सातत्यानं एकनाथ शिंदेच्या पक्षातील इतर सगळी नेते मंडळी. हे मराठी आहेत की नाही? आशिष शेलार हे मराठी आहेत की नाहीये? मग शिवसेना नसती तर यांना मंत्रालय दिसलं असतं का या मराठी माणसांना? भाजपला महाराष्ट्रामध्ये कोण ओळखत नव्हतं. मुंबईमध्ये तर 0 होती भाजप. बाकीचे हे सगळे सोडा, हे गद्दार विद्दार हे मंत्रालय यांना शिवसेनेमुळे दिसले. ही मराठी माणसं नाही आहेत का? हे खान आहेत. त्यांना महापालिका कोणी दाखवली? शिवसेनेने दाखवली. मंत्रालय कोणी दाखवली? मंत्रीपद दिलं कोणी? देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा कोणाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले? नरेंद्र मोदी हे मराठी नाहीयेत. पण बाळासाहेब या एका मराठी माणसाने मोदींना वाचवलं नसतं तर भाजप दिसली नसती, आणि भाजप दिसली नसती, शिवसेनेसोबत भाजप नसती, तर ह्या मराठी माणसांना सत्ता दिसली नसती. आता जास्तीत जास्त सत्ता ही यांच्या हातात आहे. यांनी सगळ्यांसाठी मुंबईकरांसाठी काय केलं? पण मराठी माणूस जो हद्दपार होत गेला त्याच्याच विरुद्ध आम्ही आहोत. मराठी माणसाला जे घर नाकारतायत हे बिल्डर यांचे पालकमंत्री आहेत, ह्यांचे चेले चपाटे आहेत. हेच मराठी माणसाला घर नाकारतात आणि उलटा चोर कोतवाल को दाटे असं चाललेलं आहे की मराठी माणसाला घर नाकारणारे, मराठी माणसाला मुंबई बाहेर नेणारी ह्यांची लोक बिल्डर आहेत. आणि तेच आम्हाला विचारतात मराठी माणसासाठी काय केलं. पण मराठी माणूस हा फक्त उद्धवजी तुमच्याचकडे